हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना कपाटातल्या साड्या बाहेर यायला लागल्या आणि त्या साड्यांना देखील आनंद होत असेल. देवा, इतक्या दिवस माझी घडी घातलेली आज कशी बाहेर निघाली, बाहेरची मोकळी हवा बघायला मिळाली. असो, गमतीचा विषय आहे. तर सध्या सगळीकडेच हळदी कुंकू सुरू आहे आणि आमच्या इकडे पण तसंच आहे. काल एका मैत्रिणीचं हळदी कुंकू बोरनान होतं आणि आज देखील दुसऱ्या मैत्रिणीचं हळदी कुंकू आणि बोरनान आहे. तर काल मला माहित नव्हतं की त्यांच्या मुलाचं बोरनान आहे, त्यामुळे मी एकटीच गेली होते आणि तोच व्हिडिओ माझ्या मुलाने पाहिला आणि सांगायला लागला, "मम्मी, आमचं तर केलं नाही, कमीत कमी आम्हाला तरी ते बघायचं आहे आणि ते चॉकलेट्स, बिस्किट गोळा करायचे आहेत. तर मला पण आज तुझ्याबरोबर यायचं आहे. त्यामुळं मग मी आज माझ्या मुलाला देखील तिथं बोरन्हांसाठी घेऊन जाणार आहे." तर त्या अगोदर म्हटलं थोडासा चहा वगैरे पिऊन घ्यावा, कारण संध्याकाळी यायला उशीर होणार आहे. त्यामुळे आल्लड टाकून मस्त दुधाचा चहा केला आणि मस्त एन्जॉय देखील केला आणि त्यानंतर गेलो बोरन्हांसाठी. तर इथं बघा या ताईंच्याच घरी बोरन्हान आहे. खूप भारी वाटतं असं, म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून असं काहीतरी सेलिब्रेशन करायला. आमच्या मुलांच्या वेळेस नव्हतं असं पण मी मुलांना आता हे दाखवत आहे. तर बघा हे छोटूचं बोरन्हान देखील होतं. त्या ताईंनी एवढं छान सेलिब्रेशन केलं होतं ना. छोट्या ना क्राफ्टच्या पतंग देखील बनवल्या होत्या आणि बघा माझा मुलगा देखील इथं खूप एन्जॉय करत आहे चॉकलेट बिस्किट गोळा करण्यासाठी. अरे, वेगळाच आनंद असतो. त्यांच्याबरोबर आपण देखील खूप आनंदी होतो. बोरन्हान झालं आणि त्यानंतर सुरू झालं महिलांचा आवडता विषय म्हणजे हळदी-कुंकू. हे मला तरी देखील खूप आवडतं असं हळदी-कुंकू करायला. आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये हळदी-कुंकू करतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.